नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आज आपल्याला पाहायला भेटत आहे की कलाला सकाळी सकाळी सानिका फोन करत असते. ती विचार करते एवढ्या सकाळी काय झालं असेल, सरांनी खूप घाई केली आहे बहुतेक. मग ती फोन उचलते आणि मग सानिका सांगू लागते, सर डिझाईन मागत होते पण मी सरांना सांगितलं की त्याच्यात थोडी मिस्टेक आहे, ते थोडे क्लिअर केले की मी लगेचच तुम्हाला पाठवेल असं सांगितलं आहे. त्यामुळे वेळ थोडी मारून नेली. मलाही माहिती आहे तुमची काल अडचण होती, तुमची तब्येत बरी नव्हती, पण आता सर थोड्या वेळात मला विचारतीलच, तेव्हा तुम्ही लवकरात लवकर डिझाईन पूर्ण करून मला पाठवा. तेव्हा कला म्हणते, थँक्यू, तू मला इतकं समजून घेतेस, मला इतका सपोर्ट करत आहे आणि मीही तुला लवकरच सगळं काही पाठवून देते आणि माझ्यामुळे तुझी काहीही अडचण होणार नाही याची मी नक्कीच काळजी घेईन आणि थँक्यू हं, पुन्हा तुम्हाला इतकं सांभाळून घेत आहे, पण माझ्यामुळे तू अडचणीत येणार नाही हे मी नक्कीच बघेल असं म्हणत फोन ठेवते. आणि फोन ठेवल्या ठेवल्या मागे वळून पाहते तर काय, मोठी मोठी डोळी वट्टारून पाहत असलेला अद्वैत तिच्याकडे पाहत असतो. ती भांबावून जाते. अद्वैत तिला म्हणतो, हे काय चाललं आहे? तेव्हा तिला लक्षात येतं की माझं फोनवरचं बोलणं याने ऐकलं, आता मी डिझायनर आहे हे याला नक्कीच कळलं. मग ती भांबावून एक दोन शब्द बोलायला लागते. तेव्हा सांगू लागते की मी हे मुद्दाम नाही केलं, माझी अडचण होती आणि मला समजून घे, मी तुला सगळं काही सविस्तर सांगते. तेव्हा तो म्हणतो, तुमच्याकडे कोमा फुलस्टॉप असं काही नसतं का? मी फक्त विचारू लागलो, तो इतकं काय काय बोलते, तू मला काहीच समजत नाही. तेव्हा तो बोलत असताना ती म्हणते, तू नक्की कशाबद्दल विचारतोय? तो सांगू लागतो, तू खाली जे करत होती ना त्याच्याबद्दल मी तुला विचारत आहे. आबांसमोर तुझी काय नाटकं चालली होती, मी तुला नाही वाढणार, तू तुझ्या हाताने घे किंवा अंजू तुला वाढेल, त्यामुळे आबा किती रागवले बघितलंस ना. तेव्हा ती म्हणते, रागवू दे ना, मग ते आपले आजोबास्ता आहे, आपल्याला रागवल्याने काय आपण लहान नाही होत. पण तो म्हणतो, तुझ्यामुळे मला आबांची 2-4 शब्द ऐकून घ्यावी लागली, तू ना नेहमीच काहीतरी गोंधळ घालत असते आणि त्याच्यामुळे आबाही रागवले. आता पुढच्या वेळेला असं काही गोंधळ घालण्याआधी मला सांगून ठेवत जा. तेव्हा ती म्हणते, तुला ना माझ्याशी भांडण्याचा चान्सेस हवा असतो. रागवले आजोबा तर रागवले, त्यात काही एवढे, ते मोठे आहे, एखाद्या वेळे रागवलं तर सहन करून घ्यायचं आणि माझं काय चाललं होतं तुला मी आत्ता नाही सांगू शकणार असंही ती बोलते. तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे, मला ऑफिसला जायचं आहे, मी कामचुकार किंवा आळशी नाही. तेव्हा तीही म्हणते, मलाही इथे भरपूर कामं आहे, तुझ्यासारखं लोक म्हणतात नाही तर मला आळशी कामचुकार, आता मलाही काम करायला हवं, नाहीतर तू पुन्हा मला आळशी आळशी म्हणावं लागशील. मग तो त्याच्या जॉबला निघून जातो. तेव्हा मात्र कला म्हणते, वाचली बाबा, आता तर मी याच्यासमोर कबुलीच देऊन टाकणार होते की मी डिझायनर आहे म्हणून. बापरे, थोडक्यात निभावलं. इकडे मात्र काजल आजारी असते, खूप तापली आहे असं संगीता येऊन दिनकरला सांगू लागते. आता काय करायचं? तेव्हा दिनकर तिला सांगू लागतो, तापली आहे ना, तिला एक काम कर, आपल्या डॉक्टरांकडनं गोळ्या औषधं घेऊन ये आणि तिचं चेकअप करून घे आणि त्यांनी सांगितलेल्या गोळ्याही तिला खाऊ घाल, आजच्या दिवस आराम करू दे, मग जातो मी माझ्या कामावरती. मग संगीता सांगू लागते, तुम्ही ना कामावर जाता जाता काजलच्या हॉटेलमध्ये जा, तिथे जाऊन त्यांना सांगून द्या की आपली काजल खूप तापली आहे, आजारी आहे, तर आज ती कामावर येणार नाही आणि जमलं तर त्यांच्याकडनं तिचा पगारही मागून घ्या. आज आपलीच तेवढी नळ आहे, तेवढीच भरून निघेल ना. मग दिनकर म्हणतो, ठीक आहे, मी प्रयत्न करतो त्यांच्याशी बोलण्याचा, जर माझं ऐकलं त्यांनी तर ठीकच आहे, आम्ही सांगतो त्यांना आपली काजल आजारी पण आहे, चल निघतो मी कामावर, असं म्हणत तो त्याची बॅग घेऊन कामावर जायला निघतो. आणि जाता जाता हॉटेलमध्ये सरांना भेटायचं आहे म्हणून तो वॉचमॅनला सांगतो. वॉचमॅन म्हणतो, तुमच्यासारख्या गरीब लोकांना आमच्या हॉटेलमध्ये येऊ देत नाही आणि काम तर अजिबातच नाही आहे हॉटेलमध्ये. तेव्हा तो सांगतो हात जोडून, हे बघा, माझी मुलगी इथे काम करते, मला सरांना भेटायचं आहे म्हणून मी इथे आलो. मग सर त्यांना आत येऊ द्या असं म्हणतात. मग ते आत जातात. सर विचारू लागतात, कोण तुम्ही? तेव्हा ते सांगू लागतात, माझी मुलगी काजल तुमच्याकडे कामाला असते ना, ती बारकी मुलगी. खरे? मग ते सर म्हणतात, हो हो, आठवलं, तिला ना आज खूप ताप आहे, तिची तब्येत बरी नाही, म्हणून मी आज तुम्हाला सांगायला आलो होतो की ती आज कामावर येणार नाही. तेव्हा मात्र तो खूप चिडतो हॉटेल मालक, असं रजा नाही घेऊ शकत सांगितल्याशिवाय. तर खरे सांगतात की माझी मुलगी मुद्दाम नाही करते, तिला खूप ताप आला आहे, फणफणली तापाने बिचारी, म्हणून मी आलो तुम्हाला सांगायला ती आज सुट्टी घेते. तेव्हा ते म्हणतात, तिचा खाडा भरून नाही निघणार नाही आणि न सांगता अशी सुट्टी घ्यायची नाही, तिला कामावर पाठवावंच लागेल, नाहीतर मी तिचा 1 हप्त्याचा पगार कापेल. तेव्हा तो म्हणतो, आमच्यावर दया करा, आम्ही खूप अडचणीत आहोत अगोदरच आणि असं पैसे कापायची भाषा करू नका, आज ती आजारी पडली, त्यात ती काय मुद्दाम नाही पडलेली. तेव्हा दिनकर म्हणतो, जर तुम्ही देऊ शकलात तर तिच्या अर्धा पगार तरी द्या ना. तेव्हा ते म्हणतात, नाही, तिचं काम किती पेंडिंग आहे बघा, एवढं पेंडिंग काम आज पूर्ण झाल्याशिवाय तिला पगारही मिळणार नाही आणि काहीच नाही, वरतून मी 1 हप्त्याचा पगारही कापेल.
दिनकरला ह्या गोष्टीचा खूप मोठा धक्का बसतो. तो त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो की माझी मुलगी आजारी आहे, मुद्दाम असं काहीही करत नाही, पण त्याने सांगितलं आहे आजचा दिवस भरायचा तरच पगार भेटेल. आता दिनकरला टेन्शन येतं. एकतर एक हप्त्याचा पगार कापण्याचीही धमकी देतोय, पण मुलगी आजारी आहे, आता काय करणार. हताश होऊन तो तिथून बाहेर निघतो. इकडे कला आपली डिझाईन वगैरे सगळं काही घाईघाईने बनवून ठेवते आणि त्याची फोटो वगैरे काढायला सुरुवात करते आणि मग ते सानिकाला सेंडही करते. पुढे ती सगळं काही काम झाल्यानंतर लगेचच मेसेज टाकते सानिकाला, डिझाईन मिळाली ना. मग ती म्हणते हो मॅडम, सगळ्या डिझाईन उत्तम आहे आणि व्यवस्थित आहे, आता काही टेन्शन नाही, सरांनी जर विचारलं तर मी लगेच डिझाईन देऊन टाकेल. मग ती म्हणते हो चालेल. आता ती तिचं विचार करत बसलेली असते डिझाईनबाबत, पण तिला तितक्यात आठवतं आपलं आजचं डिझाईनचं काम पूर्ण झालेलं आहे आणि आपल्या आईला फोन करायला हवा. हप्ते भरण्याची वेळ जवळच आली आहे, पण आता पैशांचं काय करायचं, कसं झालं असेल, आईने काय केलं आहे की नाही विचारायला हवं, असं म्हणत ती तिच्या आईला फोन करायला घेते. आई म्हणते कलाचा फोन आहे वाटतं. मग ती फोन उचलते. मग कला तिकडनं तिच्याशी बोलू लागते. मला ना आज तुमच्या सगळ्यांची खूप आठवण येत होती आणि मला आठवलंच हप्ता भरायचा दिवस जवळ येत असेल ना गं, काय केलं पैशांचं. तेव्हा संगीता सांगू लागते की पैसे ना थोडेफार बाबांनी जमा केले आहे, पण थोडे पैसे कमीच पडत आहे. खूप जणांकडे मागूनही पाहिलं पण भरतच नाही. आता काजल जर कामावर गेली असती तर तिचा आज पगार आला असता, मग त्याची थोडी भर पडली असते, मग काही अडचण नसती. पण काजल आज कामावर नाही गेली ना. काजल म्हणते, कला म्हणते का गं का नाही गेली, तर ती सांगू लागते की आज तिची तब्येत बरी नाही, खूप तापाने फणफणली, काल पावसात भिजली ना, आणि तुझे बाबा गेले होते हॉटेलवर सांगायला की आज तिची तब्येत बरी नाही पण तिचा पगार द्या. पण तो मालक खूपच आगाऊ आहे. तो म्हणे जर माझ्या आजचा दिवस भरून काढला नाही तर तुमचा पगारही कापला जाईल आणि एक हप्त्याचा पगार कापून तिला पगारही लवकर भेटणार नाही, तो डायरेक्ट पुढच्या हप्त्यातच देण्यात येईल. आता तिने काय मुद्दाम केलं आहे का. कला म्हणते हा असला कसला हॉटेलचा मालक, असले कसले नियम त्याच्याशी बोलायला हवं. पण संगीता म्हणते जाऊ दे, तो फार चिडका आहे, जर त्याला काय म्हणायला गेलं तर त्यांनी मग जे मिळणार आहे ते पण पैसे देणार नाही. पण कला म्हणते ठीक आहे, मी बघते काय करायचं, त्या हॉटेल मालकाशी बोलून पाहते, जर त्याने ऐकलं पैसे दिले तर ठीक, नाहीतर मी काहीतरी सोय लावतेच. संगीताला काळजी वाटत असते. ती म्हणत असते जाऊ दे, आम्ही आमचं पाहून घेऊ, पण तू काही करू नको आणि तू अडचणीत येईल असं काही कामच करू नको मुळात. पण कला म्हणते ठीक आहे आई, पण तू काळजी करू नको, मीही नक्की माझ्या परीने प्रयत्न करेन आणि पैसे मिळवण्याची सोय काहीतरी बघते मी. मग संगीताशी बोलल्यानंतर ती म्हणते काळजी करू नको आई, बघते मी जुळवाजुळव करून काहीतरी. मग फोन ठेवते. इकडे मात्र कला आता विचारात पडते. आता पैसे तर मिळवायला हवे, पण आता ते कसे. काजलचा पगार आला असता तर थोडी भर पडली असती ना. पण ठीक आहे, मग ती ना सानिकाला फोन करते आणि सानिकाला एक रिक्वेस्ट करते, सानिका की मी आत्तापर्यंत जितक्या डिझाईन दिल्या आहे त्याच्यातले थोडेफार पैसे मिळू शकतात का, मला अडचण आहे. तेव्हा सानिका म्हणते खरं तर मीच तुला सांगणार होते की सरांनी 4 दिवस अकाउंटंटला सुट्टी दिली आहे, त्यामुळे माझाही पगार झालेला नाही आणि माझा पगार झाला नाही तर मी तुला पैसे नाही देऊ शकणार, म्हणून मी तुलाच रिक्वेस्ट करते. तर ती म्हणते ठीक आहे जाऊ दे, आता याला काही आपण करू शकणार तर नाही ना. मनातली मान विचार करते हा अद्वैत म्हणजे ना संकटांचं एक दुकान आहे, ज्याच्याकडनं सारखी संकटं देव पाठवत असतो. काय करावं आता तिला सुचेना. आता ती विचार करते काजलच्या जागेवर एक दिवस मीच कामावर गेले तर तिचा तो दिवस भरून काढेल आणि संध्याकाळी पैसेही भेटतील. मग ती विचार करते असंच केलं तर आज पैसे भेटतील, कारण पैसे येण्याचं कुठलाच मार्ग दिसत नाही आहे. पण मग आता घरातनं काय सांगून निघावं. घरामध्ये सगळी तयारी करून जाते, आत्ताचंही कामावरून घेते, संध्याकाळचं स्वयंपाकाची तयारी करून घेते आणि 7 वाजेपर्यंत बरोबर डॉट मी घरी येऊ शकेल आणि घरी आले की मग टेन्शन नाही. पण नक्की करू की नको, कुणाला कळलं तर ही संकटं वाढतील का, काय करावं ती विचार करत असते. पण पैसे ते मिळवायला हवे आजच्या आज. त्याच्यासाठी तिला काजलच्या आता कामावरती तिच्या ठिकाणी कामाला जावं लागेल आणि तो दिवस भरून द्यावा लागेल. मग ती घाईघाईने सगळे आवरावर घरी सुरुवात करते जायचं म्हणून. इकडे अद्वैत विचार करत असतो की हिने ना आपल्याला अजून डिझाईन दिलेली नाही आणि काल रात्री तिची तब्येत बरी नाही असं तिने सांगितलं आणि खरे तर रात्रभर ढाराढूर झोपलेली होती. मग तिने 100% डिझाईन बनवल्याच नाही. आता आपल्याला तिला धारेवर धरता येईल. आता त्याला एक युक्ती सुचते आणि तो तसंच करण्याचा प्रयत्न आता तो करू लागतो आणि लगेचच तो सानिकाला फोन करून
त्याच्या कॅबिनमध्ये बोलवतो. कॅबिनमध्ये ती आल्यानंतर तिला तो म्हणतो, ठीक आहे, या या आतमध्ये या. तर तिला विचारू लागतो, डिझाईनचं कुठपर्यंत काम आलं आहे? काल तर तुम्हाला कारण देऊन टाकलं होतंस, आज काय कारण देते? तेव्हा ती म्हणते, सर डिझाईन आल्या आहे, मी तुम्हाला त्या लगेचच सेंड करते. बरं, डिझाईन आल्या आहे ना, बघू. मग त्या डिझाईन पाहिल्यानंतर तो म्हणतो, आता तुझ्या त्या मैत्रिणीला विचार, किती कुठले आणि काय काय प्रकारचे खडे लागतील, किती तोळं सोनं घालावं लागेल, कुठले कुठले रत्न त्याच्यासाठी वापरावे लागेल, आणि तेही लगेच माझ्यासमोर फोन कर. ती म्हणते, असं लगेच कसं सांगणार ती, तिला थोडा वेळ तर द्यायला हवा. पण तो म्हणतो, तुझ्याकडे फक्त 10 मिनिट आहे, 10 मिनिटात तिला विचार आणि येऊन मला सांग. मग सानिकाला आता टेन्शन येतं. ती तिकडे तिला मेसेज करायला जाते. इकडे मात्र आद्विकनी आणखी एक युक्ती काढली. थेट त्याने व्हिडिओ कॉल लावला आहे तो कलाला पाहण्यासाठी. काय करते 10 मिनिटात, तो आता तिच्यावर व्हिडिओ कॉलवरनं लक्ष ठेवणार. इकडे सरोजला भेटायला रोहिणी येते. ती तिला सांगू लागते, तुझी जी काही अडचण आहे तीच माझी पण आहे. आपल्या दोघींच्या काळात ते खरेंचे लोडणे अडकले आहे. मला नैनाकडनं कळलं की आज सकाळी नाश्त्याच्या टेबलवर काय काय घडलं. आद्विक आणि कलाचं जे काही नातं आहे ते सगळ्यांना माहिती आहे. पण खरं सांगू का, आपल्याला ह्या लोडण्यांपासून सुटकारा मिळवायचा असेल तर दोघींना मिळून काम करावं लागेल. त्या दोन्ही पोरींना घराबाहेर काढण्यासाठी आपल्याला एकत्र यावंच लागेल. सरोज मात्र तिला भाव देत नसते. ती म्हणते, माझा मुलगा तिच्या काही ताटाखालचं मांजर होणार नाही, तू तुझं पहा. तर ती म्हणते, माझं तर ठीक आहे, आता तिला बाळ होणार आहे म्हणून माझ्या हात दगडाखाली अडकले. पण तुझं काय, तुझा मुलगा तर जवळजवळ तिच्या ताटाखालचं मांजरच झाले. तिच्या शब्दाच्या बाहेर नाही, तिच्या मागे मागे जसं काय मेड फॉर इच अदर कपलसारखं फिरत असतो. इकडे कला तिची आवराआवरी करत असते. तितक्यात व्हिडिओ कॉल वाजायला लागतो. ती म्हणते, हा बिंडोक आहे का, हा डायरेक्ट आज व्हिडिओ कॉल का करतोय? मग ती चिडते, फोन घेते. हां बोल, काय काम आहे? तर आद्वैत तिच्याशी मस्करी करायच्या मूडमध्ये असतो. तो तिला म्हणतो, तुमच्याकडे मॅनर्स आहे की नाही? कोणी जर फोन केला तर हॅलो, काय काम आहे असं विचारावा. हे काय काम आहे असं काय, याला काय पद्धत म्हणतात? तेव्हा ती म्हणते, कॉल आला तर माणूस हॅलो म्हणतं, व्हिडिओ कॉलला काय हॅलो म्हणू, काय काम आहे ते सांग तू. तेव्हा तो म्हणतो, आपलं रोजचंच बघावं म्हटलं, आज काय काय काम करते, एक तर आळशी काम चुकार तू. म्हटलं आज तुझ्याकडे व्हिडिओ कॉल करूनच पाहावं नक्की काय काय काम करते. मग तितक्यात मेसेज येतात तिला सानिकाची. ती व्हिडिओ कॉलवर बोलता बोलता मेसेजही वाचत असते की सरांना 10 मिनिटाच्या आत किती रत्न, किती तोळे सोनं, सगळं काही डिटेलमध्ये हवं आहे. मग तिच्या लक्षात येतं, हा व्हिडिओ कॉल 10 मिनिटासाठी चालणार, ही आद्वेकची नवीन चाल. मग तीही आता नवीन खेळ त्याच्याशी खेळू लागते. ठीक आहे आद्वेक, तुला तुझ्याच प्रश्नांची उत्तरे तुझ्याच भाषेत देते. त्याला बहुतेक माझ्यावर संशय असेल. मी श्रेया नसून कला नसून श्रेया. आता त्याचा संशय कसा खरा करायचा किंवा खोटा करायचा हे कलाच्या हातात. आता कला त्याला खेळवणार, तो तिला खेळवतोय की हा तिला खेळवतोय हेही पाहणं खरंच रंजक ठरणार. कला त्याच्याशी गप्पा मारू लागते आणि त्याच्या प्रश्नांची उत्तरं देत बसते. मग ती फोनवर बोलता बोलता रूममधले सगळी आवराआवरही करत असते. आद्विक तिच्याकडे लक्ष ठेवत असतो. नक्की हीच श्रेया आहे? ही तर घरामध्ये आरामशीर काम करत आहे आणि 10 मिनिटात कशी मला आता रिपोर्ट देते, पाहायला मज्जा येईल. ती ना सगळं काही बेड वगैरे आवरते आणि म्हणते, हे बघ, हा जो बेड आहे ना, ह्या बेडचा मालक जो आहे ना, तो फार कटकट आहे बाबा. जर त्याला एक जरी सुरकुती त्या बेडवर दिसली ना, त्याच्या चेहऱ्यावर 1000 सुरकुत्या येतात. म्हणून बाबा नीट आवरावा लागतो त्याचा बेड. असं म्हणत म्हणत ती गप्पा मारत असते. आद्वैतला चिडवण्याचा प्रयत्न करत असते. आद्वैतही तिच्याशी गप्पा मारता मारता भांडतच असतो. त्यांना 10 मिनटं कशीही पुरी करायचीच. पण मात्र आता कला सगळी रूम आवरून घेते आणि त्याच्यानंतर ती जायला निघते किचनमध्ये. तर तो म्हणतो, कुठे चालली आहे? व्हिडिओ कॉल चालू आहे ना, किचनमध्ये कुठे चालली? तर ती म्हणते, मला आता स्वयंपाक आहे बाबा, तुला करून दाखवते. ऑमलेट जळायचं नसतं, कसं छान ऑमलेट बनवायचं असतं. आज तुला मी व्हिडिओ कॉलवर शिकवते ना, तुला आज बघायचंच दिवसभर मी काय काय कामं करते, काय काय नाही. चल माझ्यासोबत किचनमध्ये. मग आता आद्वैकला टाईमपास तर तिच्यासोबत 10 मिनटं करायचंच आहे. मग दोघंजणं व्हिडिओ कॉलवर गप्पा मारतच असतात. तितक्यात आद्वैत पुन्हा तिला बोलवून घेतो सानिकाला आणि तिला विचारतो, कुठपर्यंत आले?
तर ती म्हणते टॅली करत आहे ती, देईलच 2 मिनटात सर. इकडे आद्वेकही मजा घेत असतो. हिचे 2 मिनटं, इथे 8 मिनटं तर पूर्ण झाली आहे. त्यालाही आता गंमत पाहिजेच, कसे 2 मिनटं पूर्ण होत आहे. ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. चला तर मग पुन्हा भेटू. धन्यवाद.